आहे। शिवाजी महाराजांची पवित्र राजमुद्रा तसेच हिंदवी स्वराज्याच्या स्वप्न पाहणाऱ्या राजमाता जिजाऊ साहेब, युवकांचं प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद आणि या जगाला श्रद्धा सबुरीचा संदेश देणारे साईबाबा या सर्व महान विभूतींना त्रिवार अभिवादन करून आजच्या कार्यक्रमाची आपण सुरुवात करूया। ओम साईराम शिक्षक प्रतिष्ठान आयोजित राजमाता जिजाऊ नारी शक्ती सन्मान सोहळा 2025 कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले ओम साईराम शिक्षक प्रतिष्ठानचे सर्व सदस्य, कुटुंबीय तसेच सर्व पदाधिकारी या सर्वांचं हार्दिक असं स्वागत। आजच्या या कार्यक्रमासाठी जे आपल्या पाहुणे या ठिकाणी लाभलेले आहेत, आदर्श गटशिक्षणाधिकारी आदरणीय शिंदे मॅडम, तसेच डॉक्टर BS मुरारी सर प्राचार्य ग्रामोन्नती मंडळ, आदरणीय लहू कचरू गायकवाड सर प्राध्यापक ग्रामोन्नती मंडळ कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। मॅडम, आपलं खूप खूप असं स्वागत। सत्कार सन्मान करण्याचं एकमेव कारण आहे की यांना जे काही प्रोत्साहन आपण प्रतिष्ठानच्या माध्यमातून घेत असतो, असे सारे उपक्रम आपण सातत्याने राबवतो असतो, आपल्या सगळ्यांना माहीत आहे। आणि आज आपल्या या प्रतिष्ठानची काही सदस्य संख्या आहे ती 51, आपण या वर्षामध्ये आपले 51 सभासद आहेत। आणि मला विशेष अभिमान वाटतो की या प्रतिष्ठानचे जे काही 51 सभासद आहेत त्यामध्ये आमच्या काही महिला भगिनी देखील आहेत। त्यामध्ये सन्माननीय उर्मिला वासके मॅडम असतील, अंजली समोशी मॅडम असतील, मनीषा डोंगरे मॅडम असतील, त्याचबरोबर हेमलता राजगुरू मॅडम असतील, त्याचबरोबर शैलजा तोडकर मॅडम असतील, निर्मला मेहर मॅडम असतील, या देखील या प्रतिष्ठानच्या सदस्य आहेत। आणि सर्वांच्या सहकार्यातून हे काम आपण नेत्याने पुढे नेत असतो। मी अधिक न बोलता पुन्हा एकदा सगळ्या पाहुण्यांचे या ठिकाणी मनापासून स्वागत करतो। आणि या आजच्या या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान ग्रामोन्नती मंडळाच्या BEd कॉलेजचे प्राचार्य सन्माननीय आदरणीय डॉक्टर BS मुरारी सर यांनी भूषवावं असं मी आपल्या सर्वांच्या वतीने विनंती करतो। आज 12 जानेवारी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस। ना वाकायचे ना झुकायचे, ना वाकायचे ना झुकायचे, अन्यायावर पलटून वार करायचे, सन्मानानं जगायचं आणि सन्मानाने मरायचं अशी शिकवण देणाऱ्या राजमाता जिजाऊ, राष्ट्रमाता, आपल्या हिंदवी स्वराज्याची जननी, आपल्या पूर्ण महाराष्ट्राची अस्मिता आणि आपल्या ओजस्वी भाषणातनं सर्व विश्वाला व्यापून टाकणारे नवयुवकांचं प्रोत्साहन, ऊर्जास्रोत असलेले स्वामी विवेकानंद ह्या 2 महान व्यक्तींची आज जयंती आणि ह्या जयंतीच्या निमित्तानं आपण सर्वजण इथं उपस्थित आहोत। ओम श्री साईराम शिक्षक प्रतिष्ठान नारायणगाव यांच्या वतीने आयोजित केलेल्या राजमाता जिजाऊ नारी शक्ती सन्मान सोहळा, शब्द फार महत्वाचे आहे। राजमाता जिजाऊ यांच्या नावाने दिला जाणारा नारी शक्ती सन्मान सोहळा नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच या प्रतिष्ठानने आम्हा महिलांची दखल घेतली आणि नारी शक्ती सन्मान पुरस्काराचं या ठिकाणी आयोजन केलं।
याबद्दल सर्वप्रथम त्यांना खूप खूप धन्यवाद आहेत. प्रतिष्ठानला एक सांगू इच्छिते की जेव्हापासून 2007 मध्ये तुमचं हे प्रतिष्ठान सुरू झालेलं आहे, तुमच्या प्रतिष्ठानचं नकळत एक अट्रॅक्शन होतं आणि कारण ते त्या नावातच होतं, ओम श्री साईराम, श्रद्धा आणि सबुरी हा मंत्र आपल्याला देणार आहे. आणि या 2 शब्दांचं खूप काळजीपूर्वक निरीक्षण करा. कोणत्याही प्रसंगी किंवा कोणत्याही मनस्थितीमध्ये हे 2 शब्द आपल्याला खूप आधार देतात. त्यामुळे प्रतिष्ठानला देखील त्यांच्या कामासारखं साजेसं असं त्यांनी नाव दिलेलं आहे आणि या नावासारखंच साजेसं त्यांचं कामही नेहमी दिसून येतं. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युत्सव मामका पांडवा शैव देव कुर्वत संजय हा पहिला श्लोक. आणि शेवटचा यत्र योगेश यत्र पार्थो धनुधरा तत्र श्री विजयो वृत्ती दुवा नीती मती मम. धर्म आणि मम. धर्म म्हणजे जीवन जगण्याची उत्कृष्ट कला. मी शिक्षक आहे, माझी उत्कृष्ट जीवन जगण्याची कला काय तर मुलं हा माझा परमेश्वर आहे. आणि मम म्हणजे माझा धर्म आणि मम हा 2 शब्दाचा जिजाऊने समजावला. त्यानंतर हे आधी जर चांगलं वाचायचं असेल ना तर कंदमाळ नावाच्या मुख्यमंत्र्यांनी राजमाता जिजाऊंचं चरित्र लिहिलेलं आहे. ते मुख्यमंत्री असताना त्यांनी लिहिलं आहे, एकदा वाचायला पाहिजे, खूप छान आहे. सर्वांना नमस्कार. अध्यक्ष हा शोभायमान नसला तरी कार्यक्रमाला अध्यक्षाशिवाय शोभा नसते. असा अध्यक्ष तुम्ही अचानक निघलेला आहे. आणि खरं तर कानडे सरांनी माझं बरंचसं काम तुम्ही केलेलं आहे. आयोजकांनी राजमाता जिजाऊ हा विषय सरांना दिला होता आणि विवेकानंद विषय मला दिला होता. आणि जे दुसरे अतिथी आले होते, येणार होते, त्यांना इतर कार्यक्रमाच्या संदर्भाने चर्चा होती. हरकत नाही, तरी पण कार्यक्रमामध्ये आपण जो बदल केला त्या बदलानुसार अध्यक्षाची भूमिका काय असते हे तुम्हाला सांग की जरी कार्यक्रमाला उशीर झाला असला तरी पण नेटकं आयोजन तुम्ही केलेलं आहे आणि अध्यक्षाने स्वतःविषयी काही न सांगता कार्यक्रमाचं मूल्यमापन करायचं असतं, बरोबर. म्हणून मी दोन्ही बाजूने बोलण्याचा प्रयत्न करत नाही. ही जी कार्यक्रम पत्रिका ज्या कोणी बनवली असेल तिचं प्रथमतः कौतुक. कारण अगदी कार्यक्रमावरील असं नाव वेगळं दिलं आणि हस्ताक्षरामध्ये केलेलं आहे स्वतःच्या. एक चांगली कार्यक्रम पत्रिका सुरेशने केली असं मला समजतंय. सुरेशचं प्रथमतः कौतुक. कार्यक्रमाचं प्रास्ताविक मोजक्या शब्दामध्ये मंगेश बेहर यांनी केलं, त्यांचंही कौतुक. आणि मला वाटतं हार्मोनियमची साथ सुरेशने दिली आणि कौस्तुभ कनिध्वज नावाचा जो मुलगा अत्यंत गोड आवाजामध्ये स्वतःमध्ये तल्लीन झाला होता, त्याचंही सर्वांच्या वतीने कौतुक.